संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीमध्ये प्रवेश करणार आहे। त्याआधी मार्गक्रमण करत असताना दौंड तालुक्यातल्या रोटे घाटातील नागमुडी वळण घेऊन पुढे जाणार आहे। या ठिकाणी वारकऱ्यांचा कस लागतो। पालखीचा रथ ओढण्यासाठी रोटे घाटामध्ये अनेक बैल जोड्या लावण्यात येणार आहेत। दिंड्या आता रोटी घाट चढत आहेत। मी आता रोटी घाटाच्या पायथ्याशी आहे आणि ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकरी या ठिकाणी करतात आणि नाचत ही अवघड चढण जी आहे ती सर्व वारकरी चढतात। जर आपण पाहिलं तर हे सर्व वारकरी आता उंडवडी या ठिकाणच्या दिशेने प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर पूर्ण घाटाला काही वेळामध्ये आता ही पालखी लागेल आणि पालखीचं स्वागत जे आहे ते उंडवडी ग्रामस्थ जे आहेत ते करतील। त्यानंतर मी तुम्हाला दाखवू शकतो की ही अवघड घाटाची चढण जी आहे ती संत तुकाराम महाराजांच्या पालखीला चढायची आहे आणि काही वेळामध्ये पालखीचा विसावा घाटाच्या खाली होऊन पालखी उंडवडीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। त्यामुळे जर आता आपण पाहिलं तर घाटाला अनेक दिंड्या सध्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे घाटातलं हे दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही तुम्हाला दाखवतो। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, रोटी घाट, पाटस।